नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे से इस वक्त की भावुक तस्वीरें सामने आ रही हैं। पूर्व उपमुख्यमंत्री अजित पवार का अस्थि कलश आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ठाणे शहर जिला मध्यवर्ती कार्यालय लाया गया, जहां माहौल गमगीन हो गया। जैसे ही अस्थि कलश कार्यालय परिसर में पहुंचा, कार्यकर्ताओं की आंखें नम हो गईं। पूर्व सांसद आनंद परांजपे खुद अस्थि कलश लेकर पहुंचे और श्रद्धांजलि अर्पित करते समय भावुक दिखाई दिए। इस दौरान विभिन्न दलों के नेता, जनप्रतिनिधि और पुलिस आयुक्त आशुतोष डूमरे भी मौजूद रहे। सभी ने पुष्प अर्पित कर दिवंगत नेता को अंतिम श्रद्धांजलि दी। अजित पवार के निधन से पूरे महाराष्ट्र में शोक की लहर है और ठाणे में आज उनके समर्थकों का दर्द साफ झलकता नजर आया। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। हर अपडेट के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। महाराष्ट्राचं पहिल्याच दिवशी सांगितलं खूप मोठे नुकसान झाले। त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणार, त्याची अंमलबजावणी करणार नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितला। आणि त्यांची दृष्टी अनपॅरल तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते। प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणार, सगळ्यांची कामं करून देणार, चालता चालता लोकांना मदत करणार असा नेता होण्याचा कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा आठवण्यात येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संघाजवळ एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, त्या माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही। तो निर्णय वरती ठरणार, त्याच्याबाबत इथे चर्चा करणं माझ्या वाटतं संयुक्त बैठका देखील काही झाल्या होत्या, व्हिडिओ देखील कार्यकर्ता तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी देखील जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी, काय वाटतं? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा। मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही। विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य। ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला कशा पद्धतीने अजितदादा यांच्या दुर्दैवाचं प्लेन क्रॅश झालेलं आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं। आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो, एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे। अशा वेळेस किती वाजता झालं, किती कसं झालं, मग तो पायलट कोण होता, काही प्रश्न योग्य नाही। सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे, याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या? आपण परखड नेता होता। निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण बघणार शकतो? मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली? म्हणजे 3 दिवसात केली? अजितदादा पुढे चुकलेली दिसत आहे। ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती। ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत, अजितदादाच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलं असतं? सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये, मला बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे। काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या, त्याच्यात काय पूर्ण झालंय, हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही। मी बोलणार, परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना ऐकत घेऊन तुम्ही माझ्या तोंडात काहीही काढू शकत नाही, काहीही बोलणार नाही। आपलं काम केलं, त्यांनी काय करावं माझं काम। देवेंद्र फडणवीसनी शरद चंद्र पवार साहेबांचे सगळे नावे फोडले, त्यांचं
एक बहुत ही उन्होंने और तेज तर्रार नेता था। निर्णय लेने की क्षमता जो उनमें थी वो शायद ही मैंने किसी में नहीं की। ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी बात बघा काय बघा